अगदी मला हे समजते आपण इतक्या वर्षानंतर भेटलो. खूप वर्षाचा प्लॅनिंग होता ऍक्च्युली हा. चैताली, वैशाली, सोनल, राधा मला खूप वेळा सांगायचे की खूप वर्ष म्हणजे जवळपास मला वाटतं 2011ला आपण एक प्लॅन केला होता. तो सक्सेस झाला. त्यावेळी आपण 20-22 जण काहीतरी होतो. 36 होतो. नाही त्यावेळी 22 जण की 23 जण प्लॅन करायचा विचार झाला. आम्ही नेमकेच जण भेटायचो. 5-6 जण मुलं, 5-6 जण मुली कधी कधी भेटायचो. पण इंडिव्हिज्युअली सगळेजण आपण एकत्र नाही आलो. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि हा आपण नॉर्मली कधी कधी भेटायचो नाही. मुलांमध्ये पण आम्ही भेटायचो. तर प्लॅनिंग सुरू होतं नाही होत. सक्सेस होतं. बरोबर. पण त्या दिवशी आम्ही लोक थोडं नॉर्मली बसलो होतो सगळेजण. बसलो होतो. अचानक मध्ये विशाल बोलला मिल जायचं. हा मग रात्री 4 वाजता मी खूप बोललो. आणि मला लक्षातच नाही आलं की सकाळी 11 वाजेपर्यंत आपण 50 जण झाले होते. आपल्या वर्गातले 50 जणांचे कॉन्टॅक्ट आपल्या ग्रुपमध्ये ऍड झाले होते 11 वाजता सकाळी. त्यातल्या त्यात 2-4 जणांचे आता लेट झाले. याशी तर 2-3 दिवसानंतर झालं. पण प्रज्ञाचं पण आता मी 3 दिवसापूर्वी याची कॉन्टॅक्ट केला. ती पण लगेच हा म्हणते. बाकी काही 4-5 जणांना आपण यायचं होतं. थोडं फॅमिली प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे त्या लोकांनी यायला लागलं. मला खूप बरं वाटलं. खरंच ऍक्च्युली आम्हाला काटा आला सगळ्यांना एकत्र बघून. खूप बरं वाटतंय. आणि हे सांगा अर्चना, सोनल बोल, देवदास बोल. कॅमेरामॅन म्हणून आहे. फोटोग्राफी करतो. फोटोग्राफीच आहे आपलं. त्याच्यानंतर आपण आता हा हे फंक्शन आहे वर्षातून नको 2 वर्ष नको ऍटलीस्ट 2-3 वर्षातून एकदा तरी आपण केलं पाहिजे. आणि नक्की करूया. निघता सांगली माझं पुढचं थोडंसं एक प्लॅन केलं आपण. पिकनिक आणि कसं आहे मला आपण सगळे एकत्र आहोत ग्रुपमध्ये. काय म्हणताय कायच्या गोष्टी थोडासा ग्रुप हलका राहायला पाहिजे. शांत राहिला ना म्हणून हलका राहिला.
काही मुले शाळा आहेत, काही मुली शाळा आहेत, पण थोडासा एक हलता राहिला म्हणजे अशा मोठ्याने करा स्वराज्याचं स्वप्न पाळायला राजमाता जिजाऊ ते स्वप्न सत्यात उतरणारे शिवाजी क्रांती आज असं होतंय. क्रांती होती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले. आणि शिक्षण, स्त्री शिक्षण हा खरं तर काळाची गरज नाहीये, तर तो अधिकार आहे. असं सगळ्यांना अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी माझं मनोगत, खरं तर भाषण नाही, आज मनोगत व्यक्त करणार आहे तुमच्या समोर. माझं आधीचं नाव नीलम मोहन कदम आणि आताची मी नीलम भरत जैन आहे. सॉरी, नीलम मायराचे पप्पा जैन. आई बेटी आहे मला आता 2 वर्षाची. खरं तर सुरुवात काय करू हेच आता कळत नाही, कारण माझा नंबर लगेच आला. अगदी लगेच आला माझा नंबर एकदम लगेच आला. शाळेचा पहिला दिवस मला आठवतोय. शाळेचा पहिला दिवस असा माझा आमच्या गावी माझा शाळेचा पहिला दिवस झाला. प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 4थी आणि त्याच्यानंतर 4थी पासून 6वी पर्यंत माझ्या रामकृष्ण शाळेमध्ये गेले. शाळेचा पहिला दिवस म्हणजे घरामध्ये कोणी नसताना सगळे शेतात गेल्यानंतर घरी पण होतं म्हणून माझ्या आत्याने मला शाळेत नेलं आणि मी घोरपाटावर बसलेली. तो माझा शाळेतला पहिला दिवस होता. तो माझा पहिला दिवस होता. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मला 1लीमध्ये ऍडमिशन घेतलं. 1ली ते 3री शाळेमध्ये भरपूर होती. प्लीज ऐका, 1ली ते 3री म्हणजे खूपच खट्याळ होती, खूपच खट्याळ. त्याच्यानंतर काही कारणामुळे आमचं शिक्षण वेगळे झालं आणि मी रामकृष्ण शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं. मला अजूनही आठवतो, आम्ही म्हणजे गावी असताना कधी डब्बा असा नेलाच नव्हता, कारण आमची शाळा 1:30 वाजता सुटायची आणि आम्ही घरी जेवायला जायचो. सगळे मित्रमैत्रिणी आपापलं ताट घेऊन एका मित्रमैत्रिणींच्या घरी बसायचो, जेवायचो आणि पुन्हा शाळेत जायचो. पण इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा शिंदे मॅडम वर्गाबाहेरचा फळा देत होत्या आणि 4थीचा वर्ग हाच का असं विचारून मी 4थीच्या वर्गामध्ये एंट्री केली. नंतर मधल्या सुट्टी, पहिले तर सगळे नवीनच होते. विद्या साळुंखे, परत जयश्री घोरपडे आणि आणखी अशी 2-3 श्रुती, अशा 2-4 असे मैत्रिणी पहिल्यांदा जुळवल्या. पहिलं तर काय सुचतच नव्हतं की आपण आता कसं काय, म्हणजे तिथे मी भले खूप मस्ती करत होती, पण इथे आल्यानंतर मैत्रीण असल्यामुळे मी थोडी शांत झाली. नंतर मग दुपारच्या सुट्टीमध्ये आम्ही काही गावी डबा नसायचा घरी जायचो, त्यामुळे श्लोक असायचे वदनी कवळ घेतात, ते पण मला पहिल्यांदा येत होतं. 5-6 दिवस तर ते शिकण्यातच माझं गेलं. त्याच्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बोलले काय परफॉर्मन्स करायचं असेल तर करा म्हणून. तेव्हा मी ते नाटक केलं होतं. त्या नाटकामुळे मी 10वी पर्यंत अंका म्हणूनच मला सगळे ओळखायला लागले. नंतर मग शाळा 5वी ते 5वी नंतर मग मी कंटिन्यू तुमच्या बरोबर झाली. वार्षिक खेळ, आपला गांधी जयंती आली की स्वच्छतेची जी मोहीम लागायची 5वी ते 7वी वर्ग 1 आणि 7वी ते 10वी, आणि ती स्वच्छता आपली असायची. दरवाजा बंद करून आपण अगदी छोटे तुकडे कागदाचे गोळे स्वच्छ करायचो. आणि पहिला क्रमांक कुठल्या वर्गात आला ते शरीर आपण वाट बसायचो की कुणाचा आलाय आता. सगळ्या स्पर्धा व्हायच्या, लोकमान्य टिळक स्पर्धा, प्रभात फेरी राहायला मी तिथेच असल्यामुळे प्रभात फेरी शाळेची गेली की माहिती पडायचं की हा आपल्या शाळेत
विद्यार्थी पण 4वी, कारण माझा चुलत भाऊ पण आहे तिथे शिकत होता. 4वी पर्यंत 4वी भावांना आम्ही रामकृष्ण शाळेमध्ये शिकलो. आज जसं की वर्गामध्ये म्हणजे असं वर्गात आल्यासारखं फील होतं. लिटरली स्पीकर वाजायला लागल्यानंतर गायत्री मंत्र आठवायला लागला. पाटीलबाई आठवले, अध्यात्माच्या जोड शिक्षणाबरोबर अध्यात्माची जोड करायला परत हनुमंत कवच मंत्र असते ते नाही का, हनुमंत कवच आपण म्हणायचो. बरंच काय काय आठवायला लागले. आपली शुभकांपासून सगळे पहिला सरांच्या सुबक आकृती आठवायला लागल्या. पुन्हा भरपूर काय काय त्या सरांचं व्याकरण आठवायला लागलं. भरपूर म्हणजे आता मी असं काय बोलू आणि आजच्या तारखेला श्रेष्ठ असं दान कोणतं की म्हटलं जातं तर रक्तदान, कन्यादान, नेत्रदान असे बरेच. पण आजच्या तारखेला खरं तर आज वक्तदान हा सुद्धा एक श्रेष्ठ दान आहे. कारण आपण सगळेजण वेळ काढतो इथे आलोय, फुलांच्या 2 ओळी मी तुमच्या समोर मला स्मरणात एकदा बोलते थोडं रोज आठवण यावं असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही, रोज बोलणं व्हावं असंही काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि याची तुम्हाला जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो, शेवटी काय शेवटी काय भेट झाली नाही तरी चालेल, गाठ बसणं महत्वाचं. त्यामुळे मैत्री कायम असावी, कारण त्यापेक्षा सुंदर नातं कुठलंही नाही. आता मी आहे ऑडिटर, अकाउंट्स करते, ऑडिट बघते सोसायटीचे. माझे मिस्टर पण सेम फील्डमध्ये आहेत आणि ते लॉ बघतात. स्कूलच्या तर खूपच आठवणी आहेत आणि काय सांगू बापरे, मला तर सगळ्यांना बघून ना थोडे चेहरे पण हे व्हायला लागले की माझे नक्की पैशांना तर लिटरली म्हणजे किती वर्ष झाली आपल्याला सगळ्यांना खूप सगळ्या आठवणी आहेत. आणि सगळ्यात छोटा मित्र मला म्हणजे अजय. आम्ही दोघं एकदम सिनियर ज्युनियर पासून एकदम एकत्र, आम्ही त्याच्या घरी जाणं वगैरे तेव्हापासून आम्ही एकत्र असायचो. बाकी सगळ्या मैत्रिणी पण खूप छान होत्या, खूप मजा यायची त्यांच्याबरोबर. आज भेटू, उद्या भेटू, कधीतरी भेटू, शेवटी आज भेटलोय. किती वर्षांनी भेटलो आज? 23 वर्षानंतर सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आणि स्वतःहून इफर्ट्स घेऊन ते सगळेजण इथे आलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या मनात आपल्या 20-25 वर्ष 22 वर्षापूर्वीच्या मित्रमैत्रिणीला भेटायची इच्छा आहे. नाही
मैदानावरचे जे खेळ असायचे, खो खो, कबड्डी, आपले जे वार्षिक खेळ असायचे ते फार आठवणारच नाही. आणि स्टेजवर नेहमी गाणं बोलायला पुढे असायची आणि नाव घ्यायला मी आता टिटवाळ्याला गेली राहायला आणि मी आता LIC बघते आणि आपण सगळे शाळेत एकत्र होतो. आज एकत्र एवढ्या वर्षांनी भेटून म्हणून मला खूप बरं वाटलं आज. बरं वाटलं म्हणजे आपण बऱ्याच लॉंग टाइम नंतर आपण रियुनियन केलं आहे एवढं. ओके. आणि ज्यांनी पण हे पुढाकार घेतला म्हणजे विशाल असेल, बरोबर लावले तुझा भाषण नेकलं उभा करतो. मला माहिती नाही कदाचित काय त्या भावनेच्या वरात त्यांनी जे काही ठरवलं पण त्या भावना सगळ्यांपर्यंत पोहोचल्या आणि आपण एकत्र आलो. मला असं वाटायचं की हे दरवर्षी एखादं असं आपलं रियुनियन अरे त्याच्यासाठी आहे ना महिन्यातून 2 वेळा बसायला सकाळच जेवढ्या वोटिंग पे खड़ा था ना वैसे खड़ा वर्ग भरला असं वाटतं. वर्ग अर्धा भरला. एक आला नाही का? वर्ग पूर्ण भरला. एक आला आणि आपण परत भेटू. ओके. रिकव्हरी ऑफिसर आमच्या NPAचे अकाउंटच्या बँकेने ते अमेरिकेमध्ये त्याच्या आधी बँकेत होतं वसईकास 10 ते 12 वर्ष आणि आता वर्ष छंद सांग. आणि राहायला बोलून शाळेची आठवण म्हणजे फक्त मार्गदर्शन जाते. जाम चपाती घेऊन यायचा. ब्रेड आणि तुझ्या ब्रेड जे अरेंज केलं अजय दिवसांना त्यांना बघा सगळे आता म्हणजे एवढं वर्षांनी सदाशिव कोणा माहिती हा जो ते मला माहिती. सर्वांना जॉब बोर्डाचा पेपर फॉर्म भरायला गेलो तेव्हा सर पण बोलतात तुझं हे नाव कुठून आणि हे नाव खूप मोठा गोंधळ झालेला तेव्हा. बाकी सर्व ठीक आहे. आता जॉबला बाहेर गेलो असतो क्रूजवरती आहे पॅसेंजरशिपला. आधी 7-8 वर्ष आधी 9 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट करायचो. आता लग्न झाल्यापासून कमी केलं 6
हे शांती आयुष्य हे बदलत असते. अरे बोल ना. आयुष्य हे बदलत असते. वर्गातून ऑफिस पर्यंत, पुस्तकापासून फाईल पर्यंत, जीन्स पासून फॉर्मल पर्यंत, पॉकेट मनी पासून पगारापर्यंत, प्रियसी पासून पत्नी पर्यंत आणि प्रियकरापासून पती पर्यंत. पण मित्र हे तसेच असतात, मित्रांपासून मित्रांपर्यंत.
फोटो काढलाच पाहिजे कोणाचा पाहिजे फोटो ठेवलेस ना हे काय हा त्याच्या आहे दोघींना जास्त आहे वैशाला हळू हळू वैशाला हळू टीव्ही दिलाय अजय तो टीव्ही दिलाय अजय टीव्ही दिलाय शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की एक पकड ना पकड अजून